ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नेवासा फाटा या ठिकाणी शुक्रवारी 3 जुलै रोजी भर दिवसा 19 वर्षीय तरुणावरती 4 जणांनी कोयत्यानं जीवघेणा हल्ला केला। या प्रकरणी नेवासा पोलिसांनी अवघ्या काहीच तासात 4ही संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय आणि घटनास्थळी नेऊन त्यांची धिंड काढली। हल्ल्यामध्ये जखमी झालेला साहिल आसाराम खाजेकर हा तरुण नेवासा फाटा इथे असताना तिथे नेवासा बुद्रुक येथील 4घांनी त्याच्यावरती कोयत्यानं हल्ला केला। आरोपींनी फिर्यादीच्या उजव्या हातावर आणि पाठीवर कोयत्यानं वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। घटनेची माहिती मिळताच पोलीस अंमलदार पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण गायकवाड यांनी घटनास्थळी तत्परतेने धाव घेतली। त्यांनी 3 आरोपींना जागीच ताब्यात घेतला आहे। त्यानंतर डीबी पथकाला 4थ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आलं। दरम्यान डीबी पथक नेवासा पोलीस ठाणे यांनी 4थ्या आरोपीला ताब्यात घेतला आहे। विभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 4ही आरोपींना सोबत घेऊन त्यांनी ज्या ठिकाणी फिर्यादीवरती जीवघेणा हल्ला केला ते घटनास्थळ दाखवण्यासाठी नेवासा फाटा इथे आणलं। आरोपींची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी आरोपींची धिंड काढली आहे। सध्या जखमी फिर्यादी साहिल खाजेकर याच्यावरती अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याचा फिर्यादी जबाब घेऊन आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू आहे। भर दिवसा घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि आरोपींची धिंड काढून दहशत मोडून काढल्याबद्दल नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचं स्वागत करण्यात येत आहे। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा।